सांगशील का रे रायगडा कसा होता माझा राजा. सांगशील का रे रायगडा कसा होता माझा राजा. घडविले ज्याने स्वराज्य आणि सुखावली प्रजा. तुझ्या रूपावर भाळून जो म्हटला करू ही तत्काल जागा. सांग ना रे रायगडा कसा होता माझा राजा. कहाण्या ऐकल्यात मी तुझ्या अन त्याच्या. देव मानलेच आहेत त्याला आणि मंदिर मानले मी तुला. सांगशील का रे रायगडा कसा होता माझा राजा. दिसला कसा तो चालला कसा तो. बोलला काय तो पाहुणी अन्याय होताना गरजला कसा तो. तारेचं पाहिलेस तू प्रत्यक्षात इथे. म्हणून तर आलो मी इथवर आणखी विचारणं तुला. करशील ना भूतकाळा पुन्हा दादा रायगडा. सांगशील ना रायगडा कसा होता माझा राजा. आणि फायनली मित्रांनो आपण आता पोचलो आहे रायगडच्या पायथ्याशी. ज्याप्रमाणे गाडी लागल्यात ना म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला गर्दी बघायला भेटणार आहे ते. आणि आम्ही आता जस्ट म्हणजे जो समोरचा जो हॉटेल आहे शिवप्रसाद तिथे आपल्याला थोडं ओळखीमुळे आपल्याकडं आपले जे सामान वगैरे होते ते आपल्याला ठेवायला वगैरे भेटलं आहे. म्हणजे बॅग्स वगैरे हेल्मेट वगैरे सर्व गोष्टी आपल्याला ठेवायला भेटल्या. आपल्या काही मित्र सुद्धा तिकडे सगळं बसले आहेत टाईमपास करतात ते. आणि आम्ही आत्ता थोडा वेळ रायगड चढायला घेऊ. आमच्या आधीसुद्धा म्हणजे नाण्याबद्दल 20 ते 25 ग्रुप वरती गेलेत ऑलरेडी. आम्ही पण आता थोडा वेळ आता निघायला घेऊ. थोडं दमले जातं तिथे गाडी चालवून वगैरे. आणि आम्ही सगळं आता थोडे फ्रेश वगैरे होते. आणि हा रायगडचा पायथा आहे. आणि इकडनं मेन स्टेअरकेसने चालू होतं पूर्ण रायगडची स्टार्टिंग होते. आणि या साईडला मोस्ट भरपूर सारे स्टॉल वगैरे तुम्ही बघू शकता जसे काय. अजून ओपन आलं कारण आत्ताशी 5:30 वाजले आहेत. किती वाजले हां ते 5:30 वाजलेत. आपल्याला ओपन व्हायला भरपूर टाईम वगैरे. आणि अजून सुद्धा पब्लिक म्हणजे कंटिन्यू येतच आहे एवढं. आणि आज रविवार असल्यामुळे प्रचंड गर्दी आहे. आणि आपल्याला या साईडला गर्दी बघायला काय मिळते कारण आज जसं की मी तुम्हाला म्हटलं मगाशी बाईकवरती असताना की आजपासून ते पुढच्या 8 दिवसापर्यंत म्हणजे एक पूर्ण हप्ता रोपवे बंद असणार आहे मेंटेनन्ससाठी. तर चला बघू चालू करूया. आपला नाईट ट्रेक असणार आहे पूर्ण. राजकी जय भवानी जय शिवाजी महादेव. आम्ही आता रायगड म्हणजे चढायला चालू केलं आहे. आता टाईम अपडेट येतं झालं तर बरोबर सकाळचे 6 वाजले आहेत पहाटेचे. आणि ही जी आम्ही सर्व गोष्टी केल्या म्हणजे नाईट राईड करणार नाईट ट्रेक करणार हा आमचा पुन्हा नाईट ट्रेक असणार आहे. आणि जे आम्ही मगापासून आम्ही जी मशागत केली आम्ही जे आम्ही रात्री निघालो झोप मोड करून रात्रीची. आणि रात्री आम्ही आता ट्रेक वगैरे करतो आहे. त्याच्यामागे एकच कारण म्हणजे रायगडवरचा सूर्योदय. एका भारी ती फिलिंग असते ना म्हणजे बाकी स्वर्गापेक्षा काहीच नसेल. दुसरी गोष्ट जर असेल कुठली महत्त्वाची तर रायगडवरचा सूर्योदय आहे. आणि तेच त्या हिशोबामध्ये आम्ही की आम्हाला रायगडावरचा सूर्योदय बघायला भेटेल. पण आत्ता म्हणजे आता मार्चच्या महिन्यात आलो आहे म्हणजे थंडी दिवस आलो आहे तर सूर्योदय नक्कीच थोडा लेट होणार. म्हणजे 7 टायमिंग वगैरे आम्ही पकडलं आहे. आता 1 तासामध्ये आम्हाला वाटत नाही आम्ही चढू तर आम्ही प्रयत्न करतो की 1 तासामध्ये जितकं आम्हाला जमेल तितकं आम्ही चालायला प्रयत्न करू आम्ही. बाकी बघू आता हे लोक तर आरामात चालतं कासवारखे. आणि आता आपण मुख्य दरवाजावर पोचलो आहे. म्हणजे जो हा समोरचा तो दरवाजा दिसतोय हा रायगड किल्ल्याचा महादरवाजा आहे. म्हणजे एक मुख्य प्रवेशद्वारसुद्धा आहे. आणि हा दरवाजा किल्ल्याच्या प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. आणि हा दरवाजा जसं का तुम्ही बघू शकता हा दरवाजा मोठ्या आणि भव्य आकाराचा आहे. आणि हा दरवाजासाठी बांधकामासाठी वापरलेलं साहित्य म्हणजे दगड आणि लाकडाच्या मिश्रणाने बांधला गेला आहे. आणि त्यावर तुम्ही बघाल ना तर तुम्हाला लोखंडी जाळीसुद्धा लावलेली होती त्या टायमाला. म्हणजे शत्रूंना किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करायला खूप कठीण जाईल
म्हणून त्या लोकांनी त्या टायमाला पूर्ण जाळं लावून ठेवलेलं मावळ्यांनी आपल्या. आणि आता जसं तुम्ही मुख्य प्रवेशद्वारामधून तुम्ही आतमध्ये शिराल ना, तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला पूर्ण खोल्या आहेत 2. तिकडे पहारेकरी बसायचे आपल्या दरवाजाच्या संरक्षणासाठी. आणि तिकडं आपण आता आतमध्ये चाललो. तुम्ही पूर्ण बघाल ना तर पूर्णपणे एक छोटासा पूर्ण रस्ता गेला आतमध्ये. म्हणजे एक गली कशी असते तशी पूर्ण रस्ता गेला आहे. म्हणजे तुम्ही उद्या साईडला बघा तर पूर्ण डोंगर आहे आणि डोंगराच्या साईडला पूर्ण एक ती भिंत आहे दरवाजाची. आणि लेफ्ट साईडला आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्याची पूर्ण भिंत आहे. आणि ही बघा जसं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, ही पूर्ण एक छोटीशी एक मोजून 3-4 लोक जाऊ शकता एका टायमाला. अशी पूर्ण गल्ली आहे. आणि हा तो मेन एंट्रन्स असतो आपल्याला पुढे जायला. आणि आपण इकडं पुढे जाणार आहे पुढे आता. आणि आता आपण प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला आहे. जसं की तुम्ही बघू शकता की वरूनसुद्धा प्रवेशद्वार पूर्ण असं भक्कम आणि पूर्ण मजबूत बांधकाम आहे पूर्ण. आणि आता फायनली आपण पोचलो आहे गडाच्या पूर्ण वरच्या भागावरती. आणि आपण इकडे भरपूर सारे आता स्पॉट बघणार आहे. म्हणजे ते किती स्पॉट आहे इकडे? 22 ना? 22 पॉईंट आहे. 22 पॉईंट. आणि या पुढची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया इकडच्या लोकल गाईडकडून. प्रथम तर आमची ओळख, आमचं नाव नामदेव अवकिरकर, रायगड. तुमचं स्वागत आहे माझ्याकडे. तुम्ही आता पायी आलात, ही किल्ल्याची पुढची बाजू आहे. जर तुम्ही आज रोपीने आला असतात तर किल्ल्याची बॅक साईड ती आहे. पायथ्यापासून गडाची हाईट आहे 1350 फूट. तर समुद्र सपाटीपासून 2851 फूट किल्ल्याची उंची. हा पूर्ण किल्ला तुम्हाला व्यवस्थित पाहायचा असेल तर कमीत कमी 2 दिवस पाहिजे, एवढा मोठा किल्ला. रायगड किल्ला 1200 एकरमध्ये आहे. आणि या 1200 एकरमध्ये 100 एकराचा पठार भाग आहे. त्यामध्ये मेन तुमचे काही ठिकाणं आहेत 22 पॉईंट 1-2 तासामध्ये बघून होणार आहेत. तुम्ही वरती आलात, पहिला एक महादरवाजा पहिला, तो किल्ल्याचा मेन गेट, तो एकदा बंद झाला की खालचं माणूस वरती नाही, वरचं माणूस खाली नाही. आजही नियमानुसार नगारे वाजले जातात, तो गेट बंद केला जातो संध्याकाळी 7ला बंद. वरती आल्यानंतर आपल्या एक समोर एक लोखंडाचा तुम्हाला पोल बघायला मिळत असेल, तो पिलखाम आहे. काही लोकांचं म्हणणं पिलखाम आहे किंवा हत्तीमध्ये. महाराजांच्या वेळेस या तलावामध्ये हत्ती आणले होते गडावरती, तिथे बांधले जायचे. हे समोरचं तलाव आहे, हे हत्ती तलाव. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला काही हत्ती आणले होते 2. त्यांनी इथं आंघोळ करण्याकरता पिण्याकरता बांधले तलाव आहे. वरती राहायची गायची सोय समोर गेली होती. मग हत्ती गडावरती कसे आणले गेले त्याची माहिती आपण राज सदरमध्ये घेणार आहोत. पायथ्यापासून वरती तुम्ही पायऱ्या कोणी मोजले का? 2375 पायऱ्या आहेत गडाला. मुळात रायगड महाराजांचा नव्हता, जावळीचे चंद्र मोरेंचा हा किल्ला आहे. हा किल्ला 1656ला जिंकून घेतलाय. 1656 ते 1670 पर्यंत रायगडची बांधकामी केली गेली. म्हणजे रायगड किल्ला बांधायला 14 वर्षे लागलेत. आणि रायगड किल्ल्याचे बांधकाम करण्याचे प्रमुख होते सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर. त्यांच्या नावाची पायरी तुम्हाला आज गडावरती पाहायला मिळणार. किल्ल्यावरती 350 इमारती आहेत, 11 तलाव, 84 पाणी टाकी, काही तटबंद्या, मंदिरे, असे दरवाजे, अशा म्हणजे 365 टोटल इमारती किल्ल्यावरती आहेत. तुम्हाला एक मोठा प्रश्न पडला असेल, एवढी मोठी दगड गडावरती महाराजांनी कशी आणली असतील प्रश्न पडतो ना. बरं, खालनं दगड आणणं शक्य आहे का? नाहीच. मग राजाने एका दगडामध्ये 2-2 पक्षी ही दगड खालून आणलेली नाहीत, ही दगड इथंच खोदून काढली. असे 11 खड्डे तयार केले. तिथून निघणारा दगड जो आहे तो बांधकाम वापरला गेला. म्हणजे साईडला खड्डा पण तयार झाला, तिथं साईड भिंत बांधली, तलाव पण तयार झालं आणि बांधकामासाठी दगड सुद्धा. मला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे आहे गंगासागर तलाव. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला काशीहून गागाभट्ट आले होते. त्यांनी 7 नद्यांचं जे पाणी आणलं होतं ते उरलेलं पाणी आम्हाला सोडलं. तिथपासून या तलावाचं नाव शिवतीर्थ गंगासागर असं ठेवण्यात आलेलं आहे. हे 36 फूट खोल आहे, 200 मीटरपेक्षा जास्त याचा राऊंड आहे. आणि या तलावाचं एक वैशिष्ट्य आहे, या तलावातून खालच्या गावाला पाणी पायपाने खाली गेले, खालून वरती आलेलं नाही. हे कधीही आटत नाही, 12ही महिने गडावर तलाव. फक्त एकच तलाव जे आपण पाहिलं हत्ती तलाव, ते लिकेज शिवकाळापासून आहे. ते का, जर शत्रूंनी वरती जर एंट्री केलीच तर तो एक दगड काढला जायचा पाठच्या भिंतीचा आणि जाऊन जायचे. म्हणून अजून त्या लिकेज कमीत कमी करोड रुपये खर्च केले जातात त्यासाठी लिकेज सापडत नाही. बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपल्या पाठचा जो बुरुज पाहायला मिळतोय, या बुरुजाला इतिहासामध्ये विजयस्तंभ म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस कोणती लढाई, कोणता किल्ला जिंकला गेला की ह्याच्यावरती विजयाचा ध्वज फडकला जायचा. हे 11 मजली होतं, आज फक्त 1च मजली पाहायला मिळतोय. ते उंच का होतं की 11 मजली म्हणजे ज्यावेळेस महाराजांनी कोणती लढाई किल्ला जिंकला गेला की खेडेपाडेमध्ये कळलं पाहिजे की आज महाराज कोणती लढाई किल्ला जिंकलेला आहे. समोरचा सप्त मनोरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या ज्या होत्या
त्यांना बसण्याकरता बाल्कनी, हे 6 मजली होतं. विटांचं जेवढं बांधकाम पाहायला मिळेल हे पेशव्यांच्या काळातले 1733ला रायगडात दुसरा बाजीराव पेशवे रायगड आहेत आणि हे विटांचं बांधकाम सगळं त्यांचं आहे. जेवढं दगडात जग पाहायला मिळेल शिवकाळातलं आहे. आणि त्यावेळेचं सिमेंट म्हणलं की गुळ, चुना आणि शिस. समोरचा गेट पहा, या गेटला इतिहासामध्ये पालखी गेट म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी रोज याच राजमार्गाने जगदीश्वर जायची. महाराज रोज शंकराचे आणि भावांचे भक्त होते, रोज ह्याच मार्गाने त्यांची पालखी जगदीश्वर जायची. लांबून हे मंदिर कसं वाटते पहा जरा, मस्जिद टाईप वाटते की नाही. आपली हिंदूंची मंदिर पहिली उद्ध्वस्त केली जायची, म्हणून राजांनी त्याचा आकार जो आहे मस्जिद टाईप केलाय. आतून शंकर मंदिर शाबूत आहे. पण एक लक्षात ठेवायचं आहे, नारळाचा कळस आहे आणि कमळाच्या पाकळ्या सोडलेत. हे आपल्या हिंदूंचं प्रतीक, फक्त आपण समजवतो. त्यांना वाटले मस्जिद म्हणून सोडले, बाकी सगळं उद्ध्वस्त केलं. समोर टेकडीवरती भगवा झेंडा पाहायला मिळतो का, ते आहे टकमक टोक. ज्याने दंगा मस्ती फितुरी चोरीमारी केली की त्याच्याकडे न्यायचे, पोत्यामध्ये बांधायचे, कडेलोट केला जायचा. इतिहासामध्ये एकलाही कडेलोट केलेलं नाही, एक भीती म्हणून. पण त्या ठिकाणी कशी घटना घडली आहे, महाराज रोज नियमानुसार टकमक टोका जायचे, कारण की आऊसाहेब किल्ल्याच्या पायथ्याला राहायच्या. राजेसमोर संध्याकाळी दर्शन घ्यायचे. मी आजही सांगतो, पावसाळी कुणाची डेअरिंग होत नाही जायची, एवढी जबरदस्त हवा असते. महाराज त्या ठिकाणी गेलेत, त्यांच्या डोक्यावरती छत्र धरायचा सेवक तोही त्या ठिकाणी गेलाय. एवढी जोराची हवा आली, तो छत्री सहित उडून गेलाय. महाराज म्हणाले, काही झालं तरी चालेल, तू छत्री सोडू नकोस. छत्री सोडलीस मरशील. पण पायथ्याला निजामपूर म्हणून गाव आहे, त्या गावात जाऊन तो सुखरूप उतरतोय. राजे तो गावाला बक्षीस देऊन देतात आणि गावाचं नाव ठेवले छत्री निजामपूर. बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. असं प्रत्येक पॉईंट पुढे जातो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण ज्या गेट मधून वरती आला त्या गेटचं नाव काय सांगितलं मी तुम्हाला, पालखी गेट. पालखी गेट. समोरचं गेट पहा, हा मेना गेट. आता मेने आणि पालखी मध्ये फरक आहे. मेने पॅकबंद असतात आणि आज आपण पालखी ओपन असते. म्हणजे स्त्रियांसाठी मेने होते आणि पुरुषांसाठी पालख्या होते. खाली पडलेले अवशेष पहा, ते दिसत का, याला म्हणतात मंत्रिमंडळाची निवासस्थानं. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड हा राजधानीचा किल्ला होता. 365 किल्ल्यांचा कागदोपत्री व्यवहार इथून चालायचा. आपण त्यांच्या कचेऱ्या पण बोलू शकतो की राहायचे निवासस्थानं. 8 मंत्री राहायचे. 8 मंत्रीपैकी 5 मंत्री इथे राहते, पलीकडे 3 ते आपण वरतून पाहणार आहोत. तर ही 6 दाल नाही, 6 घर आहेत, रूम. याला म्हणतात राण्यांच्या महालांचा भाग. हा एक मोठा प्रश्न पडतो, आपल्या महाराजांना राण्या किती होते कोण सांगेल आपल्यामध्ये? 8. त्यांची पहिली राणी पटराणी सईबाई त्या राजगडावर आहे. त्यांचं कधी रायगडावर येणं झालंच नाही, कारण की संभाजीराजे 2 वर्षाच्या असताना त्यांचं निधन राजगड किल्ल्यावर झाले. राहिली दुसरी राणी, यांचं नाव पुतळाबाई. छत्रपती शिवाजी महाराजांचे आऊसाहेब जिजामाता यांना रायगडाचं उतरत्या वयानुसार हवामान सहन होत नव्हतं, म्हणून पायथ्याला पाचाड म्हणून एक गाव आहे. त्या गावामध्ये आऊसाहेबांसाठी वाडा बांधला होता. 9 एकरचा वाडा आहे आणि त्यांच्या सेवेसाठी पुतळाबाई राहायच्या. राहिल्या 6 जणी, या 6 जणी इकडे राहायच्या. आपण एका राणीचा एक माल बघूच, तसं सेम टू सेम 6 राण्यांचे 6 माल. पण प्रत्येक राणीच्या मालासमोर तुम्हाला हा एक चौतारा पाहायला मिळेल. प्रत्येक राणीच्या मालासमोर हा कोणाचा, तर प्रत्येक राणीच्या सेवेसाठी काही दाशाही ठेवल्या गेल्या होत्या. ही दाशांची घरं आहेत. विटांचं बांधकाम सांगितलं तुम्हाला, हे सगळं नंतरचं आहे. तर आपण एक राणीचा माल बघू, त्याची रचना कशी केली पाहिजे. 2 चौतरे आहेत, एक हॉल, एक बेडरूम, एक सेलेक्ट टॉयलेट आहे आणि हवाखाना खिडकी. आपल्या राजांच्या स्लाईड होती का, नाही ना, मग सुंदरशी हवा त्या खिडकीतून यायची. मग ह्याच्यावरती काय होतं, ह्या लोकांना प्रश्न पडतो की नाही, हे केलं कुठं छप्पन. तर तुम्हाला मी डोंगर दाखवणार आहे. त्या डोंगराचं नाव आहे पोटल्याचं डोंगर. 10 मे 1818ला इंग्रजांचे 2 अधिकारी आले होते, मेजर हॉल आणि कर्नल प्रॉथर. या 2 ब्रिटिशांनी त्या डोंगरावरती तोफा चढून हा पूर्ण किल्ला उद्ध्वस्त केलाय. आणि इतिहासाच्या नोंदीप्रमाणे रायगड किल्ला 11 ते 12 दिवस जळत होता. त्यामध्ये लाकडी जेवढं होतं जळून खाक झाले. आज फक्त पडलेल्या भिंतीचे आपल्याला अवशेष पाहायला मिळणार आहेत. तिथे 3 खड्डे आहेत, एक 22 फूट आहेत, तिकडे जाणार आहोत आपण, पहिली माहिती घ्या. एक 22 फूट, एक 20 फूट, एक 15 फूट. याला म्हणतात कैद्यांची कोठडी. ज्यांनी दंगा मस्ती फितुरी चोरीमारी केली की त्याला त्यामध्ये ठेवायचे 8 दिवस. 8व्या दिवशी जर गुन्हा कबूल नाही केला त्याला इथून काढायचे. टकमकटूम नावाची दरी आहे, ते न्यायचे पोतेमधून कडेवर केले. पण काही जाणकारांचं इतिहासकारांचं असं म्हणणं आहे ही कैद्यांची कोठडी नसावी, कारण की का, इथं महाराजांची मंत्रिमंडळ राहत होती, इकडं महाराजांच्या राणी नाहीच्या, इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा. मध्ये कैदी कशी असतील, म्हणून महाराजांच्या वेळेस याचं धान्याचं कोठार वापर केलाय. रायगड किल्ल्यावर जर शत्रूने वेढा दिला तर कमीत कमी 4-5 महिने आपलं अन्नसाठा राहील, या दृष्टिकोनातून बनवले. तुम्ही जर पन्हाळ्याला कधी गेला, कोल्हापुरात पन्हाळ्याचे असेच धान्याचे कोठार 52 फुटाचे आहेत, मोठमोठी गंगा यमुना आणि सरस्वती. बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. राणीचा एक महाल
असे सेम टू सेम 6 राणीचे 6 महाल. एका राणीच्या महालातून दुसऱ्या राणीच्या महालाला जायला परमिशन नव्हतं. पेशवे आले, त्यांनी या भिंती तोडून त्यांच्या पद्धतीचा वापर केला की विटांचं बांधकाम राजांच्या वेळेस नव्हतं. त्याच्यावरती सांगितलं मला छप्पर काय होतं, उतरती नळीची कवलं, लाकडी सागाची खांब, हे 2 चौथरे आहेत. हा हॉल असावा, तिकडचं बेडरूम, हे टॉयलेट आणि हवाखान्याची खिडकी आहे. बघून काढणार कशी? लाकडी शिडी साईने उतरवायची आणि चढवायची असं होतं. समजलं काय? फुटचा तर किती आहे? फुटचा किती फूट आहे? एक 22, 20 आणि 15 फूट. 22. हा 22 फूटचा आहे. हा 20 आहे. बापरे. तो लास्ट 15 आहे. 15 आहे. मंत्रिमंडळाचे मंत्र्यांची वाडे आहेत. 8 मंत्र्यापैकी 5 मंत्री इथे राहायचे. 1 2 3 4 5 आणि पलीकडे 3. ते आपण वरतून बघणार, वरतून दिसते पलीकडे साईडला. हे त्यांचे टॉयलेट्स होते. इकडे हे सगळं त्यांच्याकडे किचन कुठे होतं मग त्यांचं जेवण खाऊन बनवायचं तिकडे ठेवलेलं ना त्यांनी धान्य. मग ते त्यांचं जेवण बनवायचं ते घर कुठे होतं? ते धान्याचं कुठं कसलं रायगडला शत्रूंचा वेढा दिला. ते सेफ्टीसाठी धान्य ठेवले जाईल त्यामध्ये. अच्छा, बॅकअप साठी होतं ते. असं आहे ते. ओके. बाकी त्यांचं ते नियोजन असेल तर हे समोरचं किचन. त्या समोरच्या भिंतीपर्यंत अखंड शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा. आता एका राजाचा राजवाडा कसा असेल फक्त कल्पना करा. कल्पनेकडे काही बघणं अवस्थेमध्ये आपल्या महाराजांचा राजवाडा आहे. त्या राजवाड्यामध्ये 4 चौथरे आहेत. एक राहायचं ठिकाण, दप्तरखाना, दिवाणी आम, दिवाणी खास, चप्पल, दिवाणी आम, दिवाणी खास. खास लोकांची मीटिंग सुद्धा ह्याच ठिकाणी व्हायची. पण सगळ्यात पवित्र स्थानी आहे 3 एप्रिल 1680 ला आपल्या राजांचं निधन याच चौथऱ्याला. शनिवार दिवस दुपारी 12 वाजता हनुमान जयंती होती. इथून आपल्या राज्यांची पदयात्रा अग्नी देण्याकरता काही अंतर मंदिर पाहिलं मिळतं का? त्या मंदिराच्या पाठच्या साईडला गोल घुमड बघा, ते आपल्या महाराजांची समाधी. तिथं अग्नी देण्याचं महाराजांना. रायगडावर फक्त 9 वर्ष रायगडावर महाराज राहिलेत. किती? 9. 71 ला आले, 80 ला मृत्यू. जास्तीत जास्त कोणत्या गडावर राहिले असतील तर राजगडावर. स्वराज्याची पहिली राजधानी 26 वर्ष राजगडावर राहिलेले आहेत. आणि तुम्हाला सगळ्यांना जन्म माहिती असेलच, शिवनेरी किल्ला. आपण गंगासागर तलावाच्या पाहिलं तर आपल्याला गंगासागर तलावातून कावडून पाणी चढवायचे आणि या हौदांमध्ये होतं पिण्यासाठी स्वच्छ पाणी इथे ठेवलं जायचं. ते आहे स्नानगृह, अंघोळ करण्याचं. ठीक आहे, बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. अंघोळ करण्याचं ठीक आहे, म्हणजे बाटप त्यावेळेस म्हणजे आपल्या बाटप सारखं नाही. फक्त आपलं कल्पना करायची त्यावेळेस कसं असेल. शेवटी आपल्या राजांचा वाडा आहे. बघ ना तिकडे जायचं. इकडे माहिती घेतलेली आहे. हा विजयस्तंभ असं जे विटांचं बांधकाम पाहायला मिळतंय हे टाकसाळ आहे. आपल्या राजांच्या वेळी त्यांची होन, मुद्रा आणि शिवराई छापली जायची. म्हणजे आजची बँक जशी असते ना, नाणी छापतो तसं त्यावेळेचं नाण्याच्या छापमध्ये पैसे. आणि तुम्हाला महाराजांची एक मुद्रा माहिती असेलच. प्रतीप चंद्रलेखेवर दिविश्ववंदिता शहा सुनो शिवसेशा मुद्रा भद्राय राजते. ही मुद्रा या ठिकाणी छापली गेली आहे. ही महाराजांची बाल्कनी. त्या इतिहासकारांचं म्हणणं असं आहे की 5 मजली उंच असावं. तर हा चौकानी कट्टा जो आहे, या चौकानी कट्ट्याच्या आतमध्ये 11 पायऱ्याखाली उतरून गेलो एक तळघर आहे. 8x10चा एक छोटाच रूम. याला म्हणतात खलबतखाना, म्हणजेच गुप्त चर्चा करणे ठिकाण. या कानाची गोष्ट या काना कळता का म्हणे, त्याला आज आपण सिक्रेट रूम बोलते. त्याचे पहिले मेन होते बहेरजी नाही, इथे नोंदीप्रमाणे. तो इलेक्ट्रिकचा पोल दिसतो का लाईटचा, त्याच्या पलीकडे हिरकणीचा बुरुज. आपण सुरुवातीपासून बघत आलो म्हणून ही किल्ल्याची बॅक साईड आहे. एंट्रन्स असा होता. जगातला एकमेव असा राजा आहे छत्रपती संभाजी महाराज न हरता 120 लढाई जिंकले न हरता. हा एंट्रन्स आहे, हा मेन एंट्रन्स. ही भिंत सुद्धा नंतरची आहे. ही समोरची भिंत सुद्धा नंतरची आहे. हे काय असेल,
तर म्हणजे आजही आपल्या बिल्डिंगच्या बाजूला वॉशरूम असतात ना तसं त्यांच्या धोरपळांची बसायची जागा आहे. कारण की राजे हा राजवाडा एंट्रीच्या जागेवरती त्यांची बसण्याची लोक बसायची. ही भिंत पेशव्यांच्या काळातली आहे. हे प्लॅस्टर 2001 ला केले. ते विटांचं बांधकाम पेशव्यांच्या काळातलं. मग आता मग रायगड वगैरे दुरुस्ती वगैरे करत का ना पहिल्या सारखं? पुढे म्हणजे जसा आधी होतं ना पहिला बांधू शकत नाही. जसं इंजिनियर जन्माला आहे येईल का तुम्हाला जे पडलंय ना तेच फक्त उभं करणार. अच्छा टोटल बांधू शकत नाही. मग उपयोग नाही. युनेस्को मध्ये रायगड गेला हे असं पडलं हे सर्व करणार आहेत. हा हे दाखवतो हे पडलं सगळं पण दोन भिंत गेले सगळं क्लिअर करणार. ह्याच्यामध्ये पूर्ण पॅक करून आपण श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत सगळ्यात पवित्र स्थान आहे. लक्षात ठेवा आपल्या राजांचा राज्याभिषेक झाला ते हेच ठिकाण 6 जून 1674 ला आपल्या रायगडवरती छत्रपती राजे बनले. हीच जागा आहे. आणि समोरचं सिंहासन म्हणजे मेघडंबरी जे पाहायला मिळते 1985 ला आपल्या भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जयसिंग यांच्या हस्ते वरचं मेघडंबरी बसले. मधला पुतळा जो आहे राजांचा 2009 ला आपल्या राजांची आजही तयारी चालू आहे. उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे भोसले कोल्हापूर आणि सातारा यांच्या हस्ते 2009 ला ही मूर्ती बसवली. मुळात पहिलं सिंहासन हे सोन्याचं होतं 32 मणाचं. 1 मण म्हणजे 40 किलो असं 1280 किलोचं सुवर्ण सोन्याचं सिंहासन होतं. आज ते पाहायला मिळत नाही. तो इंग्रज लोक घेऊन गेले. या सिंहासनापासून या गेट पर्यंत हा 200 फुटापेक्षा जास्त अंतर आहे. आणि या 200 फुट अंतरामध्ये कोणत्या कोणाला कोणी कुजबूज जरी केली तरी स्पष्टपणे महाराजांच्या कानावरती आवाज यायचा. त्यांच्या आर्किटेक्चरने केलेल्या रचना इकोसिस्टम आजही शांतता असेल हळू आवाज जर बोललो तर स्वच्छतेचा आवाज जातो. पण त्यावेळेस तर पॅक पण असेल विचार किती खणखणी आवाज येत असेल. आणि तुम्ही सगळ्यांनी राज्याभिषेकाचं पोस्टर पाहिलं असेलच. महाराजा राज्याभिषेक डाव्या तळ राहण्या बसल्यात. इकडं मंत्रिमंडळ समोर प्रजा आणि या बॅरिकेडच्या इथं एक इंग्रज अधिकारी टोपी करताना महाराजांना मुद्रा करतो. पाहिले त्या फोटोमध्ये तो इंग्रज अधिकारी त्याचं नाव आहे हेनरी ऑक्झेंडर. हा इंग्रज ज्या पिरियडला आपल्या राजांच्या राज्याभिषेक रायगडावरती येतो त्याला सुद्धा पायीच यावं लागले की त्यावेळेस रोपवे होता का. आल्यानंतर त्याला 7 तास लागले गड चढण्यास. आणि आल्यानंतर महाराजांनी प्रत्येकाच्या स्वागतासाठी या गेटच्या बाहेर 2 हत्ती आणि 2 घोडे सजवून ठेवले होते. आणि ज्या पिला इंग्रज पल्लाड शहराचे हत्ती पाहतो त्याला मोठा प्रश्न पडलाय. तो काय म्हणतोय मी 2 पायाचा माणूस सकाळपासून संध्याकाळ रायगड किल्ल्यात चढतोय. माझी एवढी दमछाक झाली शिवाजी राजाने रायगड हत्ती कशा आणली याला मोठा प्रश्न पडलाय. पण आपल्या महाराजांनी काय केलं होतं लहानपणीच हत्तीची पिल्लं पालखीत बसून किल्ले आणली होती. त्यांचं पालनपोषण किल्ल्यावर केलं गेलं आणि मग राज्याभिषेकासाठी वापर केला होता. म्हणजे आपण लहानापासून मोठं करू शकतो. मोठ्यापासून कोणती गोष्ट लहान होते का नाही. ही आपल्या राजांची दूरदृष्टीने हत्तीची वाढ 3 वर्षामध्ये पूर्ण होते. लक्षात ठेवायचं राज्याभिषेकाच्या 3 वर्षा अगोदरचं नियोजन. काही लोकांना हा एक मोठा प्रश्न पडतो एवढा मोठा राज दरबार मग दगड कसा करायला. हा दगड कसा करायला अखंड दरबार हा डोंगर कापून तयार केला हा राजदरबार आहे. आणि महाराजांच्या राज्याभिषेका तरी तारीख जवळ आली गेली आणि मग तो दगड तसाच राहिला गेला होता. त्याचा अजूनही उपयोग केला गेला होता. कोणी गुन्हेगार असेल त्याला ह्याच्यावरती उभं करणार राजे तिथून शिक्षा करणार. पण काही तज्ज्ञांचं जाणकारांचं असं म्हणणं आहे आज जो आवाज घुमला जातो म्हणजे त्यावेळेस माईक सिस्टम होती का नाही हळू आवाज जर बोलला तर स्पष्टपणे महाराजांच्या कानावरती आवाज यायचा. या दगडामुळे आवाज घुमत असावा असं काही जाणकारांचं म्हणणं आहे. हा समोरचा गेट जो आहे या गेटला इतिहासामध्ये नगरखाना म्हणतात. 32 पायऱ्या वर चढून गेलो की वरती नगारे ताशेरे वाजले जायचे. नगारे वाजले की किल्ल्याचे दरवाजे बंद व्हायचे. आजही रिवाज पद्धतीप्रमाणे संध्याकाळी 6:30ला नगारे वाजतात आणि 7ला तो गेट बंद होतो. या नगारखान्याच्या पुढच्या बाजूस तुम्हाला काय सिम्बॉल पाहायला मिळतात. शिल्प सिंह आहेत. सिंहाच्या पायाखालच्या राहते एक शेपटावरती जनी शिल्प बनवलेला अर्थ का सांगितलाय की सिंह म्हणजे शिवाजी महाराज. बाकी 5 हत्ती जे होते त्या 5 शाह्या होत्या. आदिलशाही निजामशाही कुतुबशाही मुघलशाही 5 शाही अशा बलाढ्य राजांना महाराजांनी पायाखाली तोडवलेला अर्थ होतो. आणि खालचे 2 गोल सिंबॉल हे आपल्या हिंदूंचं प्रतीक कमळाचं प्रतीक लक्षात ठेवायचं. बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की हा आहे पोटल्याचा डोंगर. मी तुम्हाला सांगितलं की हाच डोंगरावरनं हा रायगड उद्ध्वस्त केला आपला. तो हाच डोंगर पोटल्याचा डोंगर 10 मे 1818 ला इंग्रजांनी हा गड उद्ध्वस्त केला. तो ठिकाण आहे. आणि पहिला मारा समोर बघा. समोर तुम्हाला काही बांधकाम दिसतात का समोर त्या महाराज ती दारूची कोठड आहेत त्याच्यावर पहिला मारा केला गेला आणि मग गड 11 दिवस जळत होता. कसली कोठ आहे दारूची कोठड समोर या साईडला या बारूद बारूद दारू म्हणजे ती बारूद पाठी हे समोर पाठीकडे समोर इकडे साठा तिथे ठेवायचे
दारू साठा बॉम्ब साठा हा, तेच समोर. सगळं बनवायचं तिकडेच होतं का? सगळं तिथे बनवायचे. आणि आता टकमोटो आहे ना तिथे पण आहे. मग पहिले तो पेट घेतला गेला, मग 11 दिवस जळलं. जास्तीत जास्त रायगडावर जी बांधकाम होते त्याच्यावरती सगळे लाकडी बांधले, सागाची लाकडं होती, त्याच्यामुळे जास्त पेट पक घेतली. 14 दिवस जळत होता बोलतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अतिशय सुंदर अशी मूर्ती हुबेहूब आपल्या राजांची ज्या शिल्पकारांनी तयार केली त्या शिल्पकारांना गणेश पाटकर, सहस्त्रबुद्ध, सुंदर अशी मूर्ती बसवणार. ही मूर्ती 1974ला आपल्या महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण जे होते त्यांच्या हस्ते ही मूर्ती बसवणार. वरचं छत्र जे आहे हे छत्र 2012ला सांगलीचे शिवप्रतिष्ठान मंडळाचे संस्थापक संभाजी भिडेगुरुजी, साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांच्या हस्ते वरचं छत्र बसवणार. आता हे मैदान जे आहे परिसर, या मैदानाला इतिहासामध्ये होळीचा माळ म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस होळी आणि रंगपंचमी ते खेळले आणि पहिली होळी रायगडावर. रायगड किल्ला राजधानीचा किल्ला असल्यामुळे पहिली मानाची होळी रायगडावर. या रायगडावर महाराजांचे काही 5 किल्ले दिसायचे, राजगड, तोरणा, लिंगाणा, प्रतापगड, मकरंदगड. त्या किल्ल्यावरती होळी पेटली की मग गावोगाव पेटायची. आजही रिवाज पद्धतीप्रमाणे स्थायिक लोक इथे होळी साजरी करतो. पण त्या पिरियडला एक प्रथा होती, पेटत्या होळीतून जो नारळ काढेल तर सोन्याचं कडं, मानाचा घोडा आणि मानाचा पेटा दिला जायचा. हे बक्षीस छत्रपती संभाजी महाराज 9 वर्षाचे होते तेव्हा बक्षीस बसलेले की 2 वयाचे 9 वर्ष असतात. समोरची इमारत पहा, या इमारतीला इतिहासामध्ये बाजारपेठ म्हणतात. 800 फूट लांब, 40 फूट रुंद, 44 दुकानं, इकडे 22 आणि इकडे 22. घोड्यावरती बसून बाजार केला जायचा म्हणून त्याची हाईट जी आहे ही घोड्यांच्या उंचीप्रमाणे, जेणेकरून घोड्यावरती बसून बाजार करता यावा किंवा शॉपिंग करता यावी. आजही आपल्या मार्केटमध्ये कोण ना कोणतरी वजनदार शेट असतो की नाही, तसं महाराजांच्या नागाप्पा शेट नावाचा एक दुकानदार होता. तो राजाने काय म्हणतो की महाराज, आम्ही आमच्या दुकानावरती आमच्या नावाचे मी पाटी लिहू शकतो का? राजे म्हणाले, महाराष्ट्रात आम्ही एवढे गडी किल्ले बांधले, आम्ही आमचं स्वतःचं नाव लिहिलं नाही, तुम्ही नावाची पाटी म्हणताय, आम्ही तुम्हाला परमिशन देणार नाही. तुम्हाला लिहायचं असेल तर तुमचं प्रतीक किंवा सिम्बॉल तुम्ही चिपकवू शकता. जाताना तुम्हाला 7व्या पाटीवर एका नागाचं चिन्ह पाहायला मिळणार आहे. हे नागाचं चिन्ह पाहिलं की नागाप्पा शेठचं दुकान आले समजून जायचं. समोर जगदीश्वराचं मंदिर, तुम्हाला याचं महत्त्व सांगितलं लांबून असं का बसवलं गेलं. आपली हिंदूंची मंदिरे पहिले उद्ध्वस्त केली जायची म्हणून त्याचा आकार मस्जिद टाईप केला. पाठच्या साईडला आपल्या राजांची समाधी बघा. समाधीचा शोध महात्मा ज्योतिबा फुलेंनी घेतलाय. 1926ला समाधीचं काम पूर्ण झालेलं आहे. बरोबर महाराजांच्या समाधीच्या पाठच्या बाजूला एका कुत्र्याचाच मार्ग आहे, वाघ्या कुत्र्याचं. त्याच्यावर आज वाद आहे, अखंड महाराष्ट्रामध्ये वादंग उठले कुत्र्याविषयी. तर आपल्या राजानं कुत्रं होतं की नव्हतं ते इतिहासकार ठरवते, आपण ठरवणार नाही. मध्ये ते उद्ध्वस्त पण केलं होतं संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी. म्हणून काही लोकांचं, जाणकारांचं, इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की कुत्र्याचं समाधी नसून ही कुत्र्याची समाधी नसून पुतळाबाईंची समाधी आहे. आपल्या राजांचा मृत्यू झाल्यानंतर 12व्या दिवसांच्या पादुका ओराशी कडून सती केले त्या राणीसाहेबांची समाधी, तिथे राजकारण केले. जगदीश्वराचं मंदिर आणि महाराजांची समाधी, त्याच्यामध्ये एक छोटासा गेट आहे. त्या गेटच्या 2 नंबर पायरी तुम्हाला नाव पाहायला मिळेल, सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. ज्यांनी 14 वर्षात रायगड किल्ला बांधला त्यांच्या नावाची पाठी त्या ठिकाणी. पूर्ण रायगड बांधून झाल्यानंतर 6 जून 1674ला छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक सोहळा तिथं चालू होता आणि महाराजांनी प्रत्येक मावळ्याला प्रत्येकाच्या कामगिरीबद्दल बक्षीस समारंभ चालू होता. त्यामध्ये हिरोजी सुद्धा होते. त्याने विचारलंय महाराजांनी, हिरोजी तुम्हाला काय बक्षीस हवं आहे की नको? तेवढे हिरोजी म्हणलं, महाराज मला बक्षीस हवं आहे पण इथं नको, जगदीश्वराच्या साक्षीने हवं आहे. मग राजांची पालखी ह्याच राजमार्गाने जगदीश्वरला गेले आणि तिथं तो थांबवतोय महाराजांना. म्हणतो, महाराज आज माझं बक्षीस मागायची वेळ. राजे म्हणाले, मागात मला काय पाहिजे? हत्ती, घोडा, जहागिरी, सोनं. तुम्ही 10 गावची वतनदारी मागितली तरी आम्ही तुम्हाला सहज देऊ. मग राजे त्यांच्यावर एवढं खुश का होते? कारण की महाराजांनी त्यांच्याकडे काम सोडलं, रायगड बांधणं काम सोपवलं होतं. पैसे संपलेले आहेत, रायगडचं काम थांबले गेले. मग त्यांनी काय केले? स्वतःचा वाडा घाण ठेवले, बायकोचे दागिने विकलेत, तरी रायगड किल्ला 14 वर्षात बांधून दाखवले. राजे म्हणे, हवाई मागून घ्या बिंदाचं. तेवढं तो काय म्हणते महाराजांना, महाराज माझी एवढी काय अपेक्षा नाही, तुम्ही दिलं तर फक्त तुमचा चरणस्पर्श द्या. ज्या ठिकाणी तुमचा पाय पडत असेल अशा ठिकाणी माझ्या नावाची पाय लावण्यावर परवानगी, जेणेकरून ज्या वेळेस तुम्ही ह्या जगदीश्वरला याल त्यावेळेस तुमचं पहिलं पाऊल माझ्या डोक्यावरती अभिषेक करेल. बस याच्या पहिले मला काहीच नाही. अशी निष्ठावंत लोक होती, आज ती पाहायला मिळणार आहेत. लोकांसाठी राजा होता, राजांसाठी लोक होते म्हणून हिंदवी स्वराज्य उभं केलं. मी सांगतो, जिजामाता तुम्ही जन्माला आल्या नसत्या तर दिसली नसते अंगणामध्ये तुळस. राजे शिवछत्रपती तुम्ही जन्माला आले नसते तर दिसले असे मंदिरावरचे उंच उंच तुला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज. समोरचा डोंगर जो आहे त्या डोंगराचं नाव गुयरीचा डोंगर, त्याच्या बरोबर पाठीमागे प्रतापगड म्हणजे महाबळेश्वर, इथे जावळी खोरं पडलं. ओके,
समोर प्रतापगड स्वच्छ दिसतो. समोर बघा महाराजांच्या समाधीच्या पाठीमागे एक समोर तुम्हाला इलेक्ट्रिकचा पोल पाहायला मिळतो का? हां. त्याच्या बरोबर पाठीमागे तोरणगर आणि उजव्या साईडचा जो बांबू आहे त्या पाठीमागे राजगड किल्ला एकदम व्यवस्थित पाहायला मिळतात. आणि आजही तुम्हाला मंदिरापासून लिंगाणा किल्ला पाहायला मिळेल. महाराजांच्या वेळेस जे कैदी ठेवले जायचे, कैद्यांची जेल आहे ती. आणि महाराजांच्या वेळेस रायगडावर जेल नव्हतं, जेल सातारा जिल्ह्यामध्ये वासोटा किल्ला आणि ते लिंगाणा किल्ला, रायगड नव्हतं. तर महाराजांनी कधी फेकलं ना टकमोटोक वना कोणत्या ह्याला? त्याच्यामध्ये नोंद नसल्यावर आपण सांगू शकत नाही. जेवढं आपल्याला माहिती दिली तेवढं, कारण फक्त संभाजी महाराजांनी म्हणजे हे करायचे. पाय दिले होते. तो संभाजी महाराज होतो त्यांचं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना कोण शरण गेले महाराजाला माफ करायचे. संभाजी महाराज माफ न करायचे. पुन्हा असं करायला नको आहे. चुकीला माफ. मी काय बोलतो, आपली आता जी नवीन तरुण पिढी आहे त्यांना आपला इतिहास वगैरे माहिती नाही पुढे. कारण आपल्याला माहिती आहे काय इतिहास वगैरे, पण आता पुढची पिढी वगैरे असणार त्याला नक्कीच माहिती नसणार. मग त्यांच्यासाठी म्हणजे काय मला तुम्ही काय संदेश देऊ शकता यावरती? आणि आपण जर आपण राखलं इतिहास, जर आपण राखलं तर पुढच्या पिढीला कळेल. पहिली गोष्ट रायगड किल्ल्याची ही बांधकामं जर अजून बांधली गेली व्यवस्थित तर पुढच्या पिढीलाही पाहायला मिळेल. कारण की 400 वर्षापूर्वीचं बांधकाम काही ढासळले गेले, अजून पुढच्या पिढीलाही बघायला मिळेल की सांगू शकत नाही. म्हणजे हे प्रशासनाने लक्ष घेतलं पाहिजे. कारण आपण आता जसं बघतोय की आता जी येणारी पिढी आहे ती म्हणजे नको त्या गोष्टीमध्ये गुंतत जाते. ते प्रत्येकच बरोबर. पहिली गोष्ट ना आपल्या घरातून सुरुवात केली पाहिजे. जगात प्रत्येक मुलाच्या डोक्यामध्ये आपण जर इतिहास टाकला गेला ना बदल होणार. जसं की आपण आता गाईडकडनं ऐकलं की जी समोरची जी पूर्ण बाजारपेठ इमारती दिसतात ही रायगड किल्ल्यावरची बाजारपेठ आहे. आणि ही जी बाजारपेठ आहे ही रायगड किल्ल्यावरची एक महत्त्वपूर्ण भाग होता जो किल्ल्याच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित होता. आणि रायगड किल्ल्यावरची ही बाजारपेठ आहे ती व्यापाऱ्यांसाठी, किल्ल्याच्या संरक्षण करण्यासाठी, सैनिकांसाठी आणि किल्ल्याच्या इतर लोकांसाठी विविध वस्तूच्या खरेदी विक्रीसाठी असलेली एक महत्त्वपूर्ण जागा होती. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती आलेल्या व्यापाऱ्यांनी इथे विविध मालाची विक्री केली. म्हणजे जसं की अन्नधान्य, मसाले, कपडे, शस्त्रशास्त्र, शाही सामान इत्यादींचा समाविष्ट होता. आणि आता आपण थोडं पुढे जाऊया. जो समोर तर तुम्हाला जर टोक दिसतंय जे शिखर आहे त्याचं नाव आहे टकमक टोक. हे रायगड किल्ल्यावरील एक अत्यंत ऐतिहासिक आणि रणनीतीदृष्ट्या एक महत्त्वाचे स्थान आहे. टकमक टोक रायगड किल्ल्याच्या पश्चिमेकडील एक महत्त्वाचे शिखर आहे. हे किल्ल्याच्या मुख्य भागापासून जरा दूर स्थित असले तरी ते किल्ल्याच्या सर्वात उंच व महत्त्वाच्या ठिकाणापैकी एक आहे. आणि आता ते पर्यटनादृष्ट्या आकर्षित झाले आहे. आता आपण तिकडनं बघून आलो, जसं की आपण टकमक टोक बघून आलो तिकडनं आता पुढे आपण. आणि आता आपण चाललो आहे जगदीश्वराच्या मंदिराकडे. आणि तिकडे समोरच महाराजांची समाधीसुद्धा आहे, ते तिथं आपण बघू थोडक्यामध्ये. आणि इकडच्या ज्या लोकल गाईडने जी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली ना, खरं म्हणजे एक नंबर इन्फॉर्मेशन दिली. म्हणजे आम्हाला स्टार्टिंगपासून 18 स्पॉट दाखवले. त्यामध्ये सर्व म्हणजे रायगड जेवढे मेन स्पॉट आहेत ते सर्व आम्हाला दाखवलेसुद्धा. आणि त्यात मग आम्हाला बोलला की म्हणजे त्यांनी प्रॉपर आम्हाला सर्व सांगितलंसुद्धा की म्हणजे या साईडला म्हणजे इरकलीबुर्ग या साईडला आहे, टकमक टोक या साईडला आहे. पण आम्हाला शोधण्यामध्ये टाईम गेला होता. आणि आता आम्ही चाललो तिकडे जगदीश्वराच्या मंदिराकडे. एक जगदीश्वर मंदिर रायगड किल्ल्यावर स्थित एक अत्यंत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थान आहे. हे मंदिर खास करून शिवाजी महाराजांच्या काळात धार्मिक महत्त्वाचे ठरले. रायगड किल्ल्याच्या शिखरावर असलेले हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अत्यंत महत्त्वाच्या स्थळांपैकी एक आहे. आणि थोडक्यात आपण त्या मंदिराच्या माहितीकडे आणि इतिहासाकडे वळूया. जगदीश्वर मंदिर हे शिवाजी महाराजांच्या काळातील एक प्रमुख धार्मिक स्थळ होते. हे मुख्यतः शिवदेवतेला समर्पित आहे आणि या मंदिरात शिवाची पूजा केली जाते. या मंदिरातील पूजा पद्धती आणि यशास्थित धार्मिक कार्यव्यवस्था किल्ल्याच्या राजकर्त्यांसाठी एक दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली. जगदीश्वर मंदिरात भव्य अशी आयताकृती तटबंदी असून तटबंदीची लांबी 150 फूट, रुंदी 150 फूट आणि उंची 10 फूट आहे. मंदिराच्या तटबंदीत प्रवेश करण्यासाठी पश्चिम दिशेत एक प्रवेशद्वार असून त्याची उंची 6 फूट व रुंदी 4 फूट आहे. याशिवाय पूर्वेस मंदिराच्या बाहेर जाण्यास महादरवाजा असून त्याची उंची 25 फूट आहे व प्रवेश मार्गाची उंची 8 फूट व रुंदी 5 फूट आहे. तटबंदीच्या मध्यभागी जगदीश्वराचे मंदिर असून मंदिराची लांबी 35 फूट, रुंदी 25 फूट आणि उंची 18 फूट आहे. मंदिराच्या उत्तरेस व दक्षिणेस लहान दरवाजा असून मुख्य प्रवेशद्वारास पूर्वेस आहे. मंदिरासमोर एक भव्य असा पाषाण नंदी आहे, मात्र त्याचे मुख भग्न झालेले आहे. असे असले तरी नंदीची मूर्ती इतकी सुरेख आहे की जी पाहून शिवकाळातील अज्ञात अशा शिल्पकारासमोर न कळत हात जोडले जातात. मंदिराच्या सभागृहातील भिंतीस लागून एक भव्य असे हनुमान शिल्प आहे. हे पूर्वी शिल्प तटबंदीच्या मागील दरवाजाने आत शिरल्यावर दिसून येत असे. मात्र कालांतराने हे शिल्प मूळ मंदिरात ठेवले गेले असावे यावरून परिसरात मारुतीचे देखील
एखादे मंदिर असावे असे जाणवते. मंदिराच्या गर्भगृहात जगदीश्वराचे शिवलिंग आहे. जगदीश्वर मंदिराच्या प्रांगणात एकूण 2 शिलालेख असून पहिला लेख जगदीश्वर मंदिराच्या दरवाजाच्या उंबरठ्यावर आहे व त्याचे सेवेचे ठाई तत्पर हिरोची इंदोळकर ही वाक्ये लिहिली आहेत आणि दुसरा शिलालेख मंदिराच्या तटबंदीमध्ये बसवण्यात आला आहे जो की संस्कृत भाषेमध्ये आहे. आणि हे जे आता आपण पाहत आहोत ते छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी स्थान आहे. शिवाजी महाराजांची समाधी रायगड किल्ल्यावर राजमहलजवळ असलेल्या समाधी स्थानावर स्थित आहे. येथे शिवाजी महाराजांची मृत्यूनंतर त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले होते. आजही हा ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात पवित्र स्थळापैकी एक मानला जातो. संपूर्ण गडाची भटकंती केल्यानंतर संपूर्ण गड पूर्णपणे पाहिल्यानंतर आम्ही गेलो दुपारी 1 वाजता जेवण करायला. आणि जेवण खरंच खूप चविष्ट होतं. म्हणजे आम्हाला जेवणामध्ये त्यांनी 2 भाकऱ्या, चटणी आणि त्यांनी झुणकासुद्धा आम्हाला वाढलेलं. ते आमचं पोटभर सर्व जेवण झाल्यानंतर मग आम्ही त्यात त्यांच्या घराच्या अंगणामध्ये थोडा वेळ विश्रांती घेतली आणि नंतर आम्ही परतीचा प्रवास चालू केला. अजून 2 दे ना. आणि आता आम्ही वरती जेवतोय गडावरती. मस्तपैकी भाकरी, पिठला आणि चटणी कांदा दिला. त्याचा पण आहे. काय त्याचा पण आहे. चला बाबा काकी चला. चला धन्यवाद. येतो. चांगलं होतं जेवण. 1 नंबर. चला. आणि मस्तपैकी ते पोटभर आता आम्ही जेवलो. मस्त काकीने आम्हाला पिठला भाकर आणि झुमका वगैरे दिलेला सर्व. आणि आता आम्ही निघालो आहे. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दोन्ही व्हिडिओ तुम्ही चेकआउट करा. आपली ट्रॅव्हलिंग व्हिडिओ जी आपली जर्नी व्हिडिओ होती आणि आपली दुसरी रायगडची इन्फॉर्मेशन व्हिडिओ, दोन्ही व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर नक्की कमेंट करा. भेटू आपल्या पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये.